संघटना सामाजिक संस्था आयोजित या भव्य अशा स्पर्धा आजचा पाहिला तर तिसरा दिवसातील आपण पहिला सामना पाहतोय सिया स्पोर्ट्स आणि दापोली 11 संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले 5 षटकांचे सामने आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा आपण इथे ॲव्हरेज काढणार आहोत याची प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे योगेशजी जाधव यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे संघटनेकडून समीर कदम असतील समीर कदम यांचं सुद्धा हार्दिक स्वागत प्रतीक धोत्रे वेळात वेळ काढून आले त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे चला सामन्याला सुरुवात करायची आहे आपल्याला वेळ कमी आहे चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर सिया स्पोर्ट्स आधीच आपल्याला वेळ झालाय तसेच संघटनेचे सल्लागार गणेशजी एलबे यांचं सुद्धा आगमन झालंय त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे चला मैदानामध्ये जाऊया पाहिलं तर शैलेश पवार एंडकडून गोलंदाजीला सज्ज होतोय तो राम एक स्टार खेळाडू एक्सपिरियन्स वाला खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीला सज्ज होतोय तो गोलंदाज राम स्ट्राईकला येतो योगेश दांडेकर पहिला चेंडू सुंदर चेंडू त्याच पद्धतीने सुंदर तटवतोय आणि एक सिंगल धाव फलकावर लागते आता मात्र जबरदस्त फटका आहे कैफच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय धन्यवाद धन्यवाद डीजे हॅलो हॅलो हॅलो
पुन्हा एकदा आपण पाहतोय तो रामजाकडे पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय. 5 ते 6 पावलांचा रन घेऊन पंचाच्या डावापासून गोलंदाजीला सज्ज होतोय राम. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार होतोय. वा 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 गुरु ठोको षटकार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय. पुन्हा आता मात्र थोडासा चक्कपा देतोय. चांगली गोलंदाजी, थोडासा एक्सपिरियन्स काढून फिल्डिंग जबरदस्त. मात्र रनआउटचा खतरा होता, रनआउट होत नाही. पुन्हा एकदा दुसरी धाव घेतोय का? नक्कीच चान्स होता, रनआउटचा खतरा नक्कीच होता. मात्र बालंबाल वाचलेले आहेत. आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका, चांगली फलंदाजी होते आणि 4 धावा. 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या मात्र जोमाने पाडते. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. मात्र चेंडू खाली फिल्डर येतोय, तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत का? मात्र नाही, एकच धावेवर समाधान म्हणायला लागतंय. या दरम्यान षटकाचा खेळ संपतोय आणि धावा पाहूया आपण. 17 धावा. पहिले षटक संपतोय, धावा झाल्या तर 17 विदाउट लॉस. थँक्यू डीजे. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे दुसरी टक घेऊन आलाय तो सिया स्पोर्ट्स संघाचा हा गोलंदाज. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो तो आपल्या संघासाठी. नाव सांगा त्या गोलंदाजाचं. सौद राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे तो योगेशला. योगेश एक चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पहिल्या षटकानंतर बिनबाद 17 धावा झाल्या त्या दापोली लोण संघाच्या. पुढचं षटक सौदेचं. सुंदर चेंडू, केवळ 1 धाव मिळते ती दापोली लोण संघाला. या एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 18. 15 ते 20 बॉलचा रनअप असणार ते सौदेचा आणि समोर असणार तो कैफ. बघूया कैफ कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. शॉर्ट पिच चेंडूचा चांगला समाचार घेतला तो सौदच्या गोलंदाजीवरती आणि हा मारतोय तो चौकार. झेंडा असा हलव, त्याने हात दाखवून झेंडा. आणि आत्ताच एक दापोलीतील नावादेसे समालोचक आमचे मित्र सनी याचं इथं आगमन झालंय. या पुढचं समालोचन ते त्यांच्या सुंदर वाणीमध्ये करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढील समालोचन करण्यास सुरुवात करावी.
हॅलो चेक हॅलो हॅलो धन्यवाद डीजे धन्यवाद धन्यवाद. बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्या मनावर पडू नये वचरे. थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे शब्दामुळे दंगल शब्दामुळे मंगल. शब्दाचे हे जंगल जागृत राहावं जिभेवर ताबा सर्व सुखदाता. पाणी वाणी नाणी नासू नये सर्वांना. आज या सकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. आपण पाहतोय सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दापोली यांच्या वतीनं चक्रवर्ती सम्राट अशोक आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज आपण सम्राट युवा चषक 2025 पर्व 5वा आपण पाहतोय. तुम्हा सर्वांचं सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करेन. आणि मैदानाच्या आतमध्ये देखील एक मोठी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला सिया स्पोर्ट्स दापोली आणि त्याचबरोबर दापोली 11 या दोन टीम मध्ये हे बॅटल असेल. फर्स्ट इनिंगची मॅच आपण पाहतोय. कैफ हा जो फलंदाज आहे त्याने मात्र आक्रमण करत असताना चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. समोरच्या दिशेने गोलंदाज छोटा आहे. यावेळेला हवेमध्ये बॉल असेल आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणती चूक नाहीये. मंडळाचे अध्यक्ष आमचे आहेत अविनाशजी तांबे सर यांनी कॅच पकडलाय. फलंदाज बाद होईल कमोंडीचे.
थँक्यू डीजे थँक्यू. पुन्हा एकदा जेव्हा मैदानाकडे 2 षटकाचा खेळ झाला, 2 षटकामध्ये धावसंख्या झाली ती 35 धावा. तर वैयक्तिक कोड्यातील दुसरं संघासाठी तिसरं शतक घेऊन तर गोलंदाजी मारती गोलंदाज असणार आहे तो राम. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 12 चेंडूंचा खेळ झाला. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा झाल्या त्या 35. एक फलंदाज बाद झाला कैफच्या स्वरूपात. त्याच्या बॅटेतून आतापर्यंत धावा आल्या होत्या. त्या 27 धावांवर ते खेळून कैफ फलंदाज डगआउटमध्ये परतला. त्याची जागा असणारी नवीन फलंदाज आदिल मैदानामध्ये गेलेला आहे. नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज आहे तो योगेश. तर पुढील होणारा सामना आहे युवा प्रभात बी आणि जॉली बॉईज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकसाठी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. तर पहिला चेंडू डॉट स्वरूपाचा चेंडू टाकला. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय राम आपल्या संघासाठी. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं शतक घेऊन आलाय. धावसंख्या झाली ते आतापर्यंत 35 वरती रोखून ठेवलंय. आदिल फलंदाजी करतोय. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. पण एकदा फ्लाइट डिलिव्हरी स्ट्रेट डाऊन खेळला चेंडू. क्षेत्ररक्षक आलीच चेंडू खाली येतोय. 1 बाउ चेंडू येतोय सीमाच्या दिशेने. शानदार दणदणीत चौकार. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. पुन्हा एकदा जो मैदान चौकाराने स्वागत केलं. आदिलने 4 धावेने संघाची धावसंख्या काढते. धावसंख्या पुसते ते 39 वरती. आदिलच्या बॅटतून एक शानदार चौकार पाहायला भेटला. तोच आदिल पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज लागते. चेंडू जाते गल्लीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय. सहजरित्या एक धाव पूर्ण होते. एका धावेने संघाची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 40 वरती पोहोचते. षटक चालू आहे तिसरं. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार. तर स्ट्राईक असणार फलंदाज योगेश स्वतः कर्णधार. बघा कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. दापोली 11 बी संघासाठी अली सलामीला आलेला फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतो ते पाहायचं आपल्याला. पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन खेळला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू घालतोय. आव्या बघूया झेलतोय का आणि झेल ड्रॉप होतोय. तो म्हणतो सहजित्या 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करायचा आणि 2 धावा सहजित्या पूर्ण केले. थोडंसं मिस फिल्डिंग पाहायला भेटतंय अविनाश तांबे यांच्याकडून. 2 धावांनी संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 42 वरती. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या आहेत. त्या 7 धावा खर्च केल्यात त्या रामने. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी झाले ती सिया स्पोर्ट्स बी या संघाकडून. धावसंख्या आहे ती 42. बघा उर्वरित काही चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो योगेश आणि आदिल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्ट्रेट खेळून काढला चेंडू. योगेशच्या बॅटमधून पाहायला भेटतो शानदार दणदणीत चौकार. डीजे थँक्यू डीजे. 4 धावने संघाची धावसंख्या वाटते. धावसंख्या पोहोचते 46. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार त्या रामच्या. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू पॉइंट आणि कव्हरचं क्षेत्र निवडलाय. चेंडू जातोय 1 बाउ चेंडू सीमारेषा पार. शानदार दणदणीत चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. 3 षटकाच्या सहात संघाची धावसंख्या आहे ती 50. अर्धशतक प्रगतीपथावरती लागतंय ते दापोली 11 बी या संघाचं. उत्कृष्ट प्रकारे चेंडू खेळलेत. 18 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा कुठून काढल्यात त्या 50. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. कशा प्रकारे फलंदाजी होती तेही पाहायचं आहे. आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाजी येतोय तो अविनाश तांबे. बघूया वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 4थं शतक घेऊन आलेला अविनाश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. उर्वरित या फर्स्ट इनिंगमधले 12 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 12 चेंडूमध्ये कितीपर्यंत धावा नेत आहेत ते आदिल आणि योगेशच्या बॅटमधून ते आपल्याला पाहायचं आहे. उत्कृष्ट प्रकारे सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्याला सुरुवात झाली होती. पहिल्या सामन्यामध्ये आतापर्यंत 3 षटकामध्ये 50 धावा आकडून काढल्यात त्या दापोली 11 बी या संघाने. बघूया आता कशा प्रकारे 12 चेंडू असणार आहेत. 12 चेंडू घेऊन येणारा गोलंदाज आहे
तो अविनाश तांबे वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघासाठी दुसरं शतक गोलंदाजी मारुती सज्ज होतोय. पवेलियन एंडकडून गोलंदाजीला आलेला हा अविनाश कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते पाहिजे. 4थं शतक प्रगती पथावरती रायतम राऊंड विकेट मारा करतो आदिलसाठी. पहिला चेंडू शॉर्ट पे चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळा क्षेत्र चेंडू करतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतं आणि तेवढ्याच पद्धतीने रनिंग बिटवीन विकेट पाहायला भेटते दोघांमध्ये आणि एका धावेने संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 51 वरती पोहोचते. षटक चालायचं होतं. पहिल्या चेंडूचा सामना केला आदिलने हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू पॉईंटच्या दिशेने एक धाव घेतला. आता बघूया स्ट्राईकला फलंदाजी योगेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पण एकदा शॉर्ट पिच चेंडू पॉईंटच्या धोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू होता सीमाच्या दिशेने शानदार दणदणीत चौकार. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. पुन्हा एकदा जवळ मैदानाकडे चौकार आणि संघाचे धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 55. दुसऱ्या चेंडूवरती चेंडू खेळलाय तो पॉईंटच्या डोक्यावरून खेळला होता तो योगेशने उत्कृष्ट प्रकारे चौकार खेळला होता. पुन्हा एकदा स्ट्रेट खेळून काढला चेंडू सीमेच्या दिशेने शतकशी चेंडू खेळतोय झेलतोय. दुसरा ब्रेक भेटतोय योगेश दगाडमध्ये परततोय. डीजे थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जवळ मैदानाकडे योगेशच्या बॅटमधून आतापर्यंत चेंडू खेळलेत ते 9 बॉलमध्ये 29 धावा खेळून काढल्या. त्या योगेशने उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि धावसंख्या पोहोचवले ती 55 वरती. बघा उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे ते अविनाशच्या षटकामधील. पुन्हा एकदा शॉर्ट पे चेंडू उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी होते. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय मिसफील्ड होतोय. एक धाव पूर्ण केली दुसरी धावचा प्रयत्न होतोय दुसरी धाव पूर्ण होते तिसरी धावचा प्रयत्न होतोय काय पाहायचं आहे. आणि 2 धावा सहज इथे पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 57 वरती. षटक चालू आहे ते चौथ्या षटकात आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि भुरान फलंदाजीला इथं बघा कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या आहेत. उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार त्या अविनाशच्या षटकातील राऊंड विकेट मारा करतोय तो भुरानसाठी. पुन्हा एकदा स्ट्रेट खेळून काढला आला कार्पेट चेंडू होता सीमाच्या दिशेने चेंडू जातोय. उत्कृष्ट प्रकारे क्षेत्ररक्षण फुटबॉल खेळत आहेत ते क्षेत्ररक्षक. 2 धावा सहज इथे पूर्ण केलेत. 2 धावांनी संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 59. एक 22 रुपयात एकदा भेटे आणि शतक संपते. शतकात वाईट ओके सॉरी सर वाईट +1 असे 2 धावा भेटणार. 2 धावांनी संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 61 वरती. षटकात शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय तो फलंदाज आदिल. पुन्हा एकदा अक्कावरच्या क्षेत्रात खेळून काढला. 1 बाव चेंडू राहतो सीमाच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो आणि 2 धावा सहज इथे पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 63 वरती. षटक संपते. 4 षटकाच्या संपते तर संघाची धावसंख्या आहे ती 63. डीजे
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. वैयक्तिक कोड्यातील पहिलं संघासाठी शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मारत होती तो आलिश. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, स्वेर चेंडू, अवांतर धावांनी संघात भर पडते. धावसंख्या पोचते ती 64, 64 धावांवरती. षटक चालू शेवटचा 5वं षटक अंतिम ह्याच्यावरती आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. नो +2 असं 3 धावा भेटणार आहेत. 3 धावांनी संघात भर पडते. धावसंख्या पोचते ती 67. षटक चालू आहे 5वं. पण एकदा स्वेट चेंडू, अवांतर धाव. एका धावाने संघात भर पडते. धावसंख्या पोचते ती किती झाली 70, 68, 68 धावा. पुन्हा फ्लिक केलाय. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्रक्षी चेंडू खाली झेलतो का पाहायचा आहे आणि झेल ड्रॉप होतोय आणि सहज इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघात भर पडते. धावसंख्या पोचते ती 70 वरती. शेवटचं शतक प्रगती पथावरती. गोलंदाजी मिळते. गोलंदाज आलिश राईट आभ राऊंड मारा करतोय. पुन्हा एकदा विकेट कायचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद. पहिला ब्रेक 2 भेटतोय तो आलिशला. चार धावांनी संघाची भर पडते. धावसंख्या झाली ती 74, 74. उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी झाली ती फरवेज कडून स्ट्रेट डाऊन खेळला चेंडू. 1 बाउन्स चेंडू झाला सिमर शिपार. शानदार तंदनी चौकार डीजे. थँक्यू. त्या षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. आलिश गोलंदाजी मारवती सज्ज होतोय. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू विकेट केला. मेडुक्याचं क्षेत्र निवडलाय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमाच्या दिशेने. तो पण उत्कृष्ट प्रकारे क्षेत्ररक्षण होत आहे
आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत आणि फलंदाज बाद. एकच धाव पूर्ण होते. धावसंख्या उपस्थिती 75 वरती. षटकार. 6 धावनी संघात भर पडते. धावसंख्या उपस्थिती 81 वरती. थँक्यू डीजे. थँक्यू. थँक्यू डीजे. चला जॉली बॉईज आणि युवा प्रभात बी दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकसाठी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. जॉली बॉईज आणि युवा प्रभात बी या दोन संघांना हा दुसरा पुकार आहे. नाणेफेकसाठी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. लवकरात लवकर सेकंड इनिंग चालू व्हायच्या आधी नाणेफेक करून घ्यायचं आहे. जॉली बॉईज आणि युवा प्रभात बी.
थँक्यू डीजे. चला युवा प्रभात बी आणि जॉली बॉईज दोन्ही संघांना लास्ट पुकार आहे. नाणेफेकसाठी यायचं आहे तर अन्यथा एक एक ओव्हर कमी करण्यात येईल. चला युवा प्रभात बी आणि जॉली बॉईज. चला युवा प्रभात बी आणि जॉली बॉईज नाणेफेकसाठी यायचं आहे. तिसरा प्रकार आहे नाही अन्यथा मला 4 ओव्हरचे सामने खेळवण्यात येतील. चला युवा प्रभात बी कर्णधार जॉली बॉईजचा कर्णधार आलेला आहे. नाणेफेकसाठी यायचं आहे. पहिला चेंडू खेळून काला मिडके चेंडू जातो आल्यानंतर कार्पेट चेंडू सीमारेषे 4 चांद दंदनीस चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. चला पुन्हा एकदा जवळ मैदानाकडे. फर्स्ट इनिंग नंतर टॉस झाला होता युवा प्रभात आणि जॉली बॉईज यामध्ये नाणेफेक जिंकला युवा प्रभात संघाने. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि मैदानाकडे जाऊया. 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळाले. अविनाश तांबे यांच्या बॅटेतून उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी चालली आपल्या संघासाठी. सिया स्पोर्ट्स बी या संघाकडून आलेली सलामीची जोडी अविनाश आणि शुभम. गोलंदाजी मारती गोलंदाज फरदीन बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने चौकार.
थँक्यू डीजे, थँक्यू. 3 चेंडूवरती 3 चौकार पाहायला भेटलेत. काही दिवसामध्ये समीर सावंतच्या बॅटीतून 6 चेंडूवरती 6 षटकार पाहायला भेटतो. आज बघूया अविनाश तांबेंच्या बॅटीतून 6 चेंडूवरती 6 चौकार पाहायला भेटत आहेत का. उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी चालू आहे. 3 चेंडूवरती 3 चौकार खेळून काढलेत. पुन्हा एकदा बिग चेंडू जातो सीमारेषेच्या पार. शानदार दणदणीत षटकार. असंच मिक्की माऊसचं आगमन होत आहे. नाही इनसाइड एज लागतंय. चेंडू हातात. धावसंख्या स्थिर. षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असणार आहे. आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 18. शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे घेऊन येतोय गोलंदाज कैस. पहिलं संघासाठी पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. आपल्या संघासाठी थोडंसं महागडं षटक म्हणता येईल पॉवर प्लेचं. नाही तर शॉर्ट पिच चेंडू हलका त्याने खेळून काढलाय. थोडंसं मिस फील्ड होतंय तोपर्यंत सहजित एकदा पूर्ण होतंय. षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 19. 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. कमांड इझी. चला पुन्हा एकदा सर्वांचं विसरनीमध्ये मनापासून स्वागत करेन. पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन्स आल्यानंतरला अविनाश आता मैदानाच्या आतमध्ये आहे. अविनाश तांबे अगदी भरभक्कम मांद्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर समोरच्या दिशेने RGCR या एंड कडून गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहताय. ओ यावेळेला मोठा देखना स्ट्रोक आहे डाऊन द ग्राउंड. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातील आणि तिथे मात्र मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. कमोन डीजे.
आणि या चेंडूवरती देखील आक्रमण चढवलंय अविनाश ऑन फायर 6 रन. कम ऑन डीजे. आणि त्याचबरोबर स्कोरबोर्डवरती 31 रन आणि ते 31च रन मात्र अविनाश तांबेचे आहेत. म्हणजे एकटा मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी खेळताना दिसतोय. जर अजून एक षटकार आला त्या संघटनेचे जे सल्लागार आहेत ते सल्लागार आदरणीय आमचे गणेश जेलवे सर यांच्याकडे 200चं कॅश प्राइज दिलं जाईल अविनाश तांबे यांना. एक षटकार अजून येणं गरजेचं आहे. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा आता बॉल आहे. गोलंदाज कुठेतरी आपण पाहायला गेलं तर गतीमध्ये परिवर्तन करत असताना थोडासा प्रेशर मध्ये देखील दिसेल. मॅक्झिमम 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार झालेत. 83 धावांचा पाठलाग करत असताना सिया स्पोर्ट्स बी हा संघ मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालताना दिसलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय तर गोलंदाजी अचूक टप्प्याची करावी लागेल कारण का हे षटक देखील तुम्ही पाहताय तर एकंदरीत पॉवर प्लेचा आहे. 38 सर्कलच्या वारकेवर 2च खेळाडू तैनात असतील. ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर 2 लगातार बिनदिगीन आणि त्याचबरोबर अंपायर देखील अगदी त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये वाईडचा इशारा देत असताना मिस्टर सुजी सर असतील. त्याचबरोबर आपला फुल टॉस बॉल आणि इथे चेंडू मात्र वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स जातील. 4 रन्स कमॉन डीजे. सिया स्पोर्ट्स बी आपल्याला खेळाडू कक्षा आमच्या कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला आपण तिकडे येऊन बसायचं आहे. विनंती असेल सिया स्पोर्ट्स आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. इथे जोरदार पार केला. ऑनला ड्राईव्ह असेल क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडासा फंबल झाला परंतु थोडीशी मिसफिट त्याचा फायदा पुन्हा एकदा फलंदाजाने घेतलाय. कमालचं क्रिकेट. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर इथे सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहिलाय आणि स्कोरबोर्ड सातत्याने पुढे सरकत असताना धावसंख्येचा विचार करूया. धावसंख्या जाऊन आता पोहोचले 41 या आकड्यावरती. आणि जर का अविनाश तांबेने येणाऱ्या ओव्हरमध्ये जर का 3 मध्ये 3 षटकार ठोकले तर या संघटनेचे जे खजिनदार आहेत विलाजी मोरे सर यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि त्याचबरोबर कादिरबाई तरेंनी सांगितलं एक सिक्सरला 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि त्याचबरोबर विलास अर्धशतक देखील त्यांचं होणार आहे. तर त्या अर्धशतकासाठी काय अर्धशतक कंप्लीट होणारच आहे. अर्धशतक झालं तर आणि अर्धशतक झालं तर आमचे जे खजिनदार आहेत त्यांच्याकडनं विलासजी मोरे सर यांच्याकडनं 200 आणि सल्लागार आमचे आहेत आदरणीय गणेश जेलवे सर यांच्याकडनं 200 आणि अर्धशतक झालं तर 200-200चं कॅश प्राइज आणि 3 लगातार सिक्सेस आले तर 2000चं कॅश प्राइज विलास मोरे सर यांच्याकडनं. आणि कादिरबाई तरी सांगतायत की एक सिक्सरला 100चं कॅश प्राइज असेल. धन्यवाद धन्यवाद डीजे 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 थँक्यू. कारण चला मॅचला आपण सुरुवात करूयात. मिकी माऊस आपण या लगेच आम्ही तुम्हाला देखील संधी देऊ. आज खूप साऱ्या मॅचेस आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही देखील आमच्या रसिक प्रेक्षकांचं अगदी चांगलं मनोरंजन कराल. फक्त एवढी दक्षता घ्या की चेंडू तुम्हाला लागणार नाही आणि इतरत्र मैदानामध्ये कोणत्या प्रकारची अडचण होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेऊयात. मिकी माऊस तुम्ही असाच आनंद घ्या आणि तुम्ही स्वतः आनंदात इथे या ठिकाणी आम्हाला देखील मनोरंजन द्या. फुल टॉस बॉल असेल 1Tच्या बाटमधून आक्रमण करत असताना और 6 रन.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. बॉलरचं नाव सांगायचं आहे, बॉलर. आणि तिथे जाऊयात पुन्हा एकदा अक्षयवरती तुटून पडणाऱ्या बंटीला आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती त्याने देखील आक्रमण केले. इथे मॅच मध्ये अगदी चुरशीची आपण पाहिली आहे. 17 बॉलमध्ये 36 रन्स पाहिजेत. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडूला खेळलं गेलं अलोंग द कार्पेट असेल. केवळ 1 रन्स घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु नाही. एका धावेवरती संतुष्ट मानावे लागतंय. आपण पाहायला गेलं तर एका बाजूला 12 बॉलमध्ये 39 रन्स वरती खेळणारा अविनाश तांबे या स्पर्धेतला पुन्हा एकदा अर्धशतक या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळू शकतं का, हे देखील बघावं लागेल. अविनाशच्या सिक्सरसाठी या ठिकाणी पाहायला गेलात तुम्ही तर कादिरबाई तरी यांच्याकडनं 100चं कॅश वाईज झाले. फक्त षटका ठोकावं लागेल. सिया स्पोर्ट्स बी आणि त्याचबरोबर दापोली 11 बी या दोन संघांमध्ये बॅटल आहे. मोठा स्ट्रोक खेळायचा, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आता येतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 41 रन्स काढले होते. 20.50 ची सरासरी मेंटेन ठेवत असताना देखील बघा आता मिकी माऊस जे आहे ते मात्र आता कामाला लागले त्या ठिकाणी. बिंदी बॉल आलाय. इथे चांगला फ्लिक केलाय स्क्वेअर लेगला. अगदी डीपला क्षेत्ररक्षक असेल योगेश त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 50 रन्स आणि संघाचा अर्धशतक देखील इथे स्कोरबोर्ड वरती लागलेला आहे. 2.4 ओव्हर पर्यंत चेंडू टाकून झालेत, पण तो अविनाश आणि बंटी मात्र हार मानण्यासाठी तयार नाही आहेत. तर दुसऱ्या बाजूला शैलेश पवार या एंडकडून गोलंदाजी मार्कवरती अक्षय आहे. दापोली 11 या संघाचा हा देखील महत्वपूर्ण गोलंदाज आपण पाहतोय. खोलवरचा बॉल आहे जो जर अपील केली होती गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करून टाकलंय आणि तिथे मात्र फलंदाजाला अक्षरशः थांबवण्याचं काम. त्या गतीला बीट झाला फलंदाज अविनाश. म्हणजे अविनाशनं सुरुवातीतल्या 2 ओव्हरमध्ये आक्रमण चढवलं होतं. गोलंदाजावरती तो तुटून पडला. अक्षरशः त्या बाउंड्री लाईनला आग लावली होती. आणि आता मात्र या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा कमबॅक करताना दापोली 11चा हा गोलंदाज अक्षय. फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक आहेत त्याच दिशेनं. फंबल झाला. फक्त 1 रन्स मिळून जाईल. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकत असताना 51 या आकड्यावरती स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ होईल समाप्त. धावसंख्या 51 विदाउट लॉस. बारा बोल आणि 32 धावांची आवश्यकता. प्रत्येकी 16च्या सरासरीनं येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये रन्स काढायचे. त्याच्यानंतरचे देखील बिग बॅटल आपण पाहू शकाल. डीजे धन्यवाद. डीजे डीजे थँक्यू. असला 12 बॉलमध्ये आता 32 रन्स पाहिजेत. आणि अविनाश यांनी जर का अर्धशतक कंप्लीट केलं तर संकेत पाडलेकडे यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. म्हणजेच काय तर आपण पाहायला गेलो तर संघटनेचे जे खजिनदार महोदय आहेत विलासजी मोरे सर यांच्याकडे 200चं कॅश प्राइज असेल. आणि संपूर्ण संघटनेचे आपण पाहिलं तर सल्लागार आदरणीय गणेशजी एलवे सर यांच्याकडनं देखील अर्धशतकासाठी 200चं कॅश प्राइज असेल. 1 षटकार ठोकला तर कादिरबाई तरी सांगतील 100चं कॅश प्राइज असणार आहे. आणि 3 लगातार सिक्सेस आले तर विलासजी मोरे सर यांच्याकडनं मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज. इथे त्रिफळाची फलंदाज बाद होईल. अविनाश तांबे मैदानाच्या बाहेर.
आपण जाऊया सरळ मैदानाच्या आतमध्ये. आता इथे देखील येणाऱ्या चेंडूमध्ये येणाऱ्या 11 बॉलमध्ये आपण पाहताय तर 32 रनची आवश्यकता आहे. 32 धावांची आवश्यकता. यावेळेला बंटी मात्र आक्रमकते. ओ वॉट अ कॉट, परंतु चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर घेऊन क्षेत्ररक्षक गेलेला आहे. 6 रन्स षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, धन्यवाद. चला इथे बंटी देखील हार मानण्यासाठी तयार राहिलेला नाहीये. तो देखील आता तुटून पडलाय गोलंदाजा विरुद्ध. इथे चांगला स्ट्रोक असेल, चांगला स्क्वेअर कट चेंडू गॅप मध्ये सरळ चाललाय दन दन करत त्या बाउंड्री लाईनला आग लावत. इथे चौकार. थँक्यू डीजे. चला पुन्हा एकदा बंटी इथे सुरेख फलंदाजी करतायत. या बॉलला देखील हवेमध्ये खेळले, क्षेत्ररक्षक खाली असतील. इथे सुपर कॅच. योगेशनं कोणती चूक न करता फलंदाज बंटीला बाहेर पाठवलंय. धन्यवाद डीजे. थँक्यू. रोहन सावंत मैदानाच्या आतमध्ये 4 वरती. बाहेरचा बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स. गोलंदाज 7 मात्र एक्स्ट्राचे रन्स. आज 7 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. काल देखील आम्ही पाहिलं तोफेल यांची काय कमालची गोलंदाजी. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॉलर आपण पाहिले होते. परंतु इथे आजच्या दिवसामध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळताना हे दोन्ही फलंदाज दिसत आहेत. मिसफील्ड होत असताना तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु तसं होणार नाहीये. जिथे 2च धावांवरती तुम्हाला संतुष्ट आणि समाधान व्हावं लागेल. संघाच्या धावसंख्येचा विचार करूया. धावसंख्या 65. 65 रन्स येणार. 6 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता. 65 झालेत. 65 रन झालेले आहेत. अजून 6 बॉलमध्ये 18 रन्स पाहिजेत. 83चं टार्गेट आहे. 83 धावांचं टार्गेट पार करत असताना सहा बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 18 पाहिजेत.
6 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये जिथे शैलेश पवार या एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला परवेश शिरकोत गोलंदाजी मार्गवरती दिसेल. 6 मध्ये 18 रन्स पाहिजेत. शुभम राणे आणि रोहन सावंत ही जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये असेल. 6 मध्ये 18 म्हणजे 3 मोठे फटके, 3 मॅक्झिमम स्ट्रोक इथे सिया स्पोर्ट्सच्या टीमला विजय मिळवून देतील का येणारी वेळ मात्र सांगून जाईल. समोरच्या दिशेनं परवेश शिरकोत हा गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय तर टाकताना आणि इथे व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स. 6 बॉलमध्ये 17 रन्स आता इथून पाहिजेत. 6 मध्ये 17ची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. म्हणजेच काय तर इथे फक्त आणि फक्त 2 फलंदाज बाद झालेत आणि 2 फलंदाज बाद होत असताना देखील हे 2 खेळाडू अजून मैदानाच्या आतमध्ये असेल. नाव शुभम आहे, नावात शुभ आहे, परंतु काम देखील त्या नावाप्रमाणे करावं लागेल. येणाऱ्या 6 मध्ये 17ची आवश्यकता असताना येणारी वेळ मात्र तुम्हाला सांगून जाईल की इथून जिंकणार कोण. परंतु मॅच अगदी रोमहर्षक बनत चालली आहे. चुरशीचा मुकाबला दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये. ऑनला ड्राईव्ह केला, डीपला क्षेत्ररक्षक असेल तिथे थोडासा वाईड थ्रो केलाय. जोपर्यंत चेंडू लावला जाईल अतिशय वेगानं मात्र 2 रन्स कंप्लीट होताना आपण पाहतोय. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 15 रन्स पाहिजेत. परवेश शिरकोत यांची गोलंदाजी सुपर आहे. ज्यावेळेला बॉल ड्राईव्ह केला होता शुभमनं फक्त 2च रन्स तिथे मिळालेत. क्षेत्ररक्षणाची जर आपण रचना पाहिली, पोझिशन पाहिली, डीप स्क्वेअर लेग बाहेर लॉंग ऑन, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये असेल आणि त्याचबरोबर लॉंग लेगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षकाला लावले गेले. अशी आपण यावेळेला मोठा प्रहार केलाय. शुभ नाव शुभ, काम देखील शुभ. मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. येणाऱ्या 4 बॉलमध्ये आता 9 धावांची आवश्यकता असेल. आता स्वतः योगेश दांडेकर आता यष्टीच्या मागे दिसू शकतील, कारण 4 मध्ये 9ची आवश्यकता आहे. जिथे सातत्यानं आपल्या फलंदाजांना कशा प्रकारचं या ठिकाणी प्रोत्साहन केलं गेलं होतं सिया स्पोर्ट्सच्या कॅप्टनच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल या ठिकाणी केले जातील. चला क्विक फास्ट, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. शैलेश पवार या एंड कडून गोलंदाजी करताना परवेश शिरकोतला आपण पाहतोय. 4 मध्ये 9 रन्स पाहिजेत. फुल टॉस बॉल टाकलाय आणि तिथे आपण अंपायरचा इशारा नो बॉल आहे. आता या बॉलवरती जर का रन्स येऊ शकले असते तर मॅच संपूर्ण मी म्हटलं असतं की सिया स्पोर्ट्सच्या टीमकडे आपल्याला पाहायला मिळू शकले असते. आता 4 बॉल आहेत. आता त्या 4 बॉलमध्ये येणाऱ्या 8 रन्स पाहिजेत. 4 बॉलमध्ये 8 रन्स. या चेंडूला तुम्ही अगदी सीमारेषेच्या बाहेर पोहोचवू शकला असतात. अशाच प्रकारचा चेंडू आपल्याला देखील पाहायला मिळाला होता. परंतु येणाऱ्या 4 मध्ये आता 8. येणारा पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. आता फलंदाजाला मोठी संधी आहे की या चेंडूवरतीच आक्रमण करावं लागेल. संधी मिळाली. शुभम राणे मैदानाच्या आतमध्ये राईट हँडेड बॅटर्स. राऊंड द विकेट गोलंदाजी करताना आपण गोलंदाज परवेश शिरकोतला पाहतोय. 4-8ची आवश्यकता. येथे ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, परंतु आणि त्याचबरोबर या ठिकाणी फ्री हिटचा बॉल होता. तिथे धावचीची संधी बनू शकेल का? धन्यवाद. जे येणारे चेंडू असतील आपण 3 आणि जिंकण्यासाठी धाव पाहिजे 7. वॉट अ मॅच. काय मॅच पाहायला मिळाली. आणि फ्री हिटचा बॉल होता. परवेश शिरकोतचं सेलिब्रेशन झालं. अंपायरने देखील बोर्ड वरती केलं आणि त्यानंतर त्यांनी सामनाकार दिला, कारण का फ्री हिटचा बॉल होता. निखिलला आपण पाहताय आता गेलेत मैदानाच्या आतमध्ये.
समोरच्या दिशेनं आपण गोलंदाज पाहिला तर परवेजनं कमबॅक करून दिलाय. येणाऱ्या 3 बॉलमध्ये आता 7 रन्स पाहिजेत. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. 3 बॉल आणि 7 रन्सची आवश्यकता आहे. शैलेश पवार या एंडकडून गोलंदाजी करेल. 3 मध्ये 7. शुभम पुन्हा तयार आहे. यावेळेला चांगला डीपला शतरक्षक असेल. कॅचेस विन द मॅचेस आणि इथे मात्र कॅच पकडली आहे. जबरदस्त मोमेंटम शिफ्ट झाला या मॅचचा. थँक्यू डीजे. डीजे थांबायचं आहे पण थँक्यू डीजे थँक्यू. या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत ओमकार फलंदाजी मार्क वरती. ओमकारला आपण पाहतोय 2 बॉलला 7 रन्स हा काढू करून दाखवेल का हे देखील पाहावं लागेल. ओमकारच्या विरोधामध्ये परवेज असेल. 2 मध्ये 7 रन्स पाहिजेत. एक सिक्सर आणि त्याचबरोबर सिंगल अशा प्रकारचं आता इथे मात्र समीकरण राहिलेलं आहे. राऊंड द विकेट 2 मध्ये 7. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि इथे मात्र आपण जर पाहायला गेलं तर अंपायरचा इशारा. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. धन्यवाद. कारण हे मॅच जर पाहायला गेलं तर एक मोठी लढत झाली आहे. म्हणजे शेवटपर्यंत दोन्ही टीमनं झुंज दिली आणि आता जर पाहायला गेलं तर एका बॉलमध्ये 7 रन्स पाहिजेत जे आता शक्य राहिलेलं नाहीये. जर षटकार आला आणि ते षटकार आला तरी सुद्धा मात्र कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय तर दापोली 11 हा संघ मात्र इथे विजय मिळू शकेल. पण एखाद जर नो बॉल टाकला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. ज्यावेळेला इथे मॅच काय झालं तर ज्या शुभम बॅटिंग करत होता तो नो बॉल होता. त्याच्यावरती जर का एखाद दुसरा रन आला असता तर तिथे मॅच बनू शकली असती. आता एका बॉल मध्ये 7 रन्स पाहिजेत. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. फलंदाज तिथे तयार. आणि इथे काय घडलंय बघा. वाईट बॉल टाकलाय गोलंदाजानं. एका बॉल मध्ये आता षटकाराची आवश्यकता. योगेश दांडेकर सर आता चेहऱ्यावरती थोडस नैराश्य राहील त्यांच्या. कारण त्यांना माहित आहे की एक चेंडू फक्त सरळ सोडायचं होता. जरी षटकार येऊ शकला असता तरी विजय मात्र दापोली 11 टीमचा होऊ शकला असता. परंतु आता इथे काय घडलंय तर बॉलरनं व्हाईट बॉल टाकलाय. मी चर्चा नो बॉलची केली होती. इथे बॉलरनं व्हाईट बॉल टाकलाय. एका बॉल मध्ये आता 6 रन्स पाहिजेत. काय बॉलिंग चालली होती परंतु आता मात्र एक बॉल मध्ये 4 रन्स. फलंदाज निखिल.
इथे कमी गतीचा बॉल वाईट बॉल पुन्हा एकदा आहे. आता 1 बॉल आणि 5 धावांची गरज. व्हॉट अ मॅच मित्रांनो, कुठे जाऊ नका कारण ही मॅच मात्र संपायचं नाव घेत नाहीये. एका बॉल मध्ये अजून देखील 5 रन्स पाहिजेत. आपण पाहताय तर मॅच संपूर्ण रोमहर्षक रसिक प्रेक्षकांच्या मनावरती या मॅचनं अगदी खऱ्या अर्थानं परिणाम देखील केलेत. कारण याचं उदाहरण पहा, गोलंदाजानं बॅक टू बॅक 2 वाईट बॉल टाकले आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहताय तर इथे एका बॉल मध्ये 5 रन्स पाहिजेत. एक सिक्सर आला तर मॅच पुन्हा एकदा या ठिकाणी जिंकण्याचे चान्सेस असतील. कॉन्सन्ट्रेशन हटलंय. मॅच चुरशीची बनलेली आहे. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये सम्राट युवा चषक 2025 पर्व 5 मधली आजचा 3रा दिवस. पहिलीच मॅच दापोली 11 विरुद्ध सिया स्पोर्ट्स बी या 2 टीम मधलं हे बॅटल. 83चा पाठलाग. एका बॉल मध्ये 5 रन्स पाहिजेत. फलंदाजी मार्क वरती निखिल. वाऱ्याचा वेग भन्नाट आहे. गोलंदाज मात्र त्या ठिकाणी असेल. वारा अगदी भन्नाट आहे. म्हणजे निसर्ग देखील या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर फलंदाजावरती मेहरबान होईल का? कारण मिकी माऊस देखील अगदी थोडेसे शांत बसले. त्याने देखील या मॅचचं महत्व माहित आहे. एका बॉल मध्ये 5ची गरज आहे. ते देखील आनंदात ही मॅच बघतायत अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर राहून. 1 मध्ये 5 गोलंदाज तयार आहे. फलंदाज निखिल. आणि आता मात्र अंततः सुरेख बॉल टाकला आणि मॅच मात्र जिंकले दापोली 11 या टीमनं. अभिनंदन. युवा प्रभात आणि जॉली बॉईज. युवा प्रभात चला क्षेत्ररक्षण लावा. ऑल द बेस्ट दोन्ही टीम दा. धन्यवाद डीजे. युवा प्रभात चला. धन्यवाद डीजे. युवा प्रभात क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला लगेच. युवा प्रभात क्षेत्ररक्षण त्वरित लावा. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. आज खूप साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत.